गांडूळ खताचा व्यवसाय करायचा आहे, पण माहिती व मार्गदर्शन नाही. आणि महत्वाचा विषय, बेड कोठे भेटतो, गांडूळ कल्चर कोठे भेटतं, याची पण संपूर्ण माहिती नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कळवे, श्री सिद्धनाथ गांडूळ खत प्रकल्प कळवे. आज आपण जाणून घेऊयात गांडूळ खताचं बेड. आपण बेड सुद्धा शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो, त्याचबरोबर कल्चर सुद्धा प्रोव्हाइड करत असतो आणि त्याचबरोबर त्यांना माहिती व मार्गदर्शन सुद्धा 100% देत असतो. आता प्रॉब्लेम शेतकऱ्याचा काय होत असतो की बऱ्याच ठिकाणी काय होतं की कल्चर निवडत असताना काही ठिकाणी मिक्स कल्चर असतं, त्याच्यामुळे पण आपला बेड लवकर तयार होत नाही. त्याचबरोबर बेडची क्वालिटी जास्त कमी असते, म्हणजे सर्वसाधारण 250-180 GSM मध्ये शेतकऱ्याला बेड दिले जातात. मग ते बेड आहे ते सर्वसाधारण 7-8 महिन्यामध्ये पण पूर्ण डिस्चार्ज होऊन जातात. त्याच्यामुळे पण शेतकऱ्याचं नुकसानी 100% होत जातं. पण आपण आहे ते शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो, चांगल्या क्वालिटीचा बेड हा शेतकऱ्याला देत असतो, जेणेकरून 12x4 बेड हा शेतकऱ्याला प्रोव्हाइड करतो. त्याचबरोबर त्याची क्वालिटी 450 GSM मध्ये हा बेड आपण त्यांना देत असतो. तर गांडूळ कल्चर आपण एका बेडला सर्वसाधारण 5 किलो कल्चर हे शेतकऱ्यांना सांगितलेलं असतं की बाबा एका बेडला 5 किलो गांडूळ हे 100% लागतं, आणि 5 किलो गांडूळ सोडल्यानंतर आपला बेड आहे ते एका लेवलमध्ये तयार हा होत असतो. त्याचबरोबर गांडूळ खत तयार करणं म्हणजे कसं होतं की बऱ्यापैकी ठिकाणी काय होतं, नुसतं व्हिडिओद्वारे सांगितलं तर 60-70 दिवसामध्ये बेड तुमचा तयार होतोय, पण काही ठिकाणी माहिती व मार्गदर्शन दिलं जात नाही. पण आपण आहे ते 100% माहिती दिली जाते, जेणेकरून त्यांचा बेड आहे तो 100% सक्सेसफुल होईल इथपर्यंत आपण त्यांना माहिती देत असतो. त्याच्यात काय अडचणी प्रॉब्लेम येत असतील, खत लवकर तयार होण्यात आलंय किंवा गांडुळाची ग्रोथ आहे ती कमी व्हायला लागली आहे, किंवा त्यांचं शरीर आहे ते बारीक बारीक व्हायला लागले, गांडुळांची साईज बारीक व्हायला लागली, अशा प्रकारचं काहीतरी प्रॉब्लेम असतात, किंवा खत निवडताना त्यांनी काहीतरी प्रॉब्लेम निवडलेला आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा बेड काही काही जणांचा 4-4 महिने बेड हा निघत नाही काही जणांचा. पण आपण जे सांगतो त्यात 100% बेड हा 100% सक्सेसफुल होणार याची गॅरंटी मी देतो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता 12x4 बेड आहे. आपण त्याच्यामध्ये 5 किलो कल्चर आपण 100% सोडायला सांगतो. 5 किलो कल्चर सोडल्यानंतर आपल्या बेडला पाणी मारावं लागतं. आता पाणी मारायचं म्हणलं तर एका बेडला 25 ते 30 लिटर दरम्यान पाणी मारावं लागतं. पण प्रॉब्लेम असा आहे की बाबा वातावरणात काही बदल आहे का? परत ना आपला बेड प्रॉपर जर गार असेल तर एका दिवशी पाणी नाही मारलं तरी पण चालतं. जास्त दलदल करून पण चालत नसतं. याचं संपूर्ण नियोजन आहे. हे गांडूळ खत कसं तयार करायचं याचं आपण देत असतो. ज्यांना कोणाला स्वतःच्या शेतीसाठी बेड पाहिजे असतील तर बेड उपलब्ध आहे, गांडूळ कल्चर उपलब्ध आहे. त्याचबरोबर आपण माहिती व मार्गदर्शन देत असतो. 100% आता 4 ते 5 जणांना आपण म्हणजे बऱ्यापैकी चांगले प्रकल्प आपण त्यांना लावून दिलेले आहेत. जो जो 10 बेड पतोर दोघा तिघाला आपण बेड त्यांना चांगल्या प्रकारे लावून त्यांचं सक्सेसफुल करून दिलेलं आहे. 70 दिवसाच्या आतमध्ये त्यांचा बेड हा 100% आपण सक्सेसफुल केलेला आहे. त्याच्यामुळं कोणाला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण माहिती आणि मार्गदर्शन देत नाही. तुम्ही कुठे जरी गेला आणि मला बाबा कोणत्याही प्रकल्पाला भेट दिली किंवा दिली असता, तर तो संपूर्ण तुम्हाला माहिती दिली जात नाही. तर आपण 100% म्हणजे 100%च देत असतो. माहिती दिल्यानंतर 100% सक्सेसफुल होतोय. त्याच्यामुळं कोणाला बेड व गांडूळ कल्चर स्वतःच्या शेतीसाठी किंवा व्यावसायिक दृष्टिकोनातून करायचं असेल, तर आला विषय विक्रीचा. विक्री करत असताना पण प्रॉब्लेम शेतकऱ्याला भरपूर प्रमाणात येतात, किंवा जे व्यावसायिक दृष्टिकोनातून गांडूळ तयार करताय त्यांचा पण प्रॉब्लेम हाच आहे की बाबा पिकवलेला माल आपण विकायचा कुठे, कसा विकायचा, प्रोडक्शन कसं करायचं, किंवा ते विक्रीसाठी काय करायला लागतं काय नाही, याची पण माहिती आपण देणार आहे. जेणेकरून काय होतं की प्रोडक्शन कोणीही तयार करू शकतो, म्हणजे उत्पादन कोण पण वाढवू शकतो, कारण का खत आहे ते बऱ्यापैकी प्रोडक्शन मध्ये जास्त ते काढलं जातं. पण प्रॉब्लेम हाच आहे की बाबा ते खपवणं पण तितकंच महत्वाचं आहे. त्याची गुणवत्ता पण त्याच लेवलची पाहिजे, क्वालिटी पाहिजे, जेणेकरून आपलं खत काढलेलं आहे ते आपण काढून विक्रीसाठी ठेवलं तर विक्री विक्री पण त्याची झाली पाहिजे चांगल्या प्रकारे. त्यासाठी पण आपण माहिती व मार्गदर्शन देत असतो. किंवा आपण आता ते कल्चर आपल्या समजा आपण प्रकल्प तयार केलाय, एका बेड पासून उत्पन्न किती निघतं हे पण शेतकऱ्यांना आपण सांगतो, किंवा व्यावसायिक दृष्टिकोनाला सांगतो की बाबा तुमच्या भागामध्ये शेणखत किती रुपयाने भेटतं, काय भेटतं, याची पण महत्वाचा विषय की ते पण महत्वाचं आहे की बाबा त्यांच्या भागामध्ये जर शेणखत जर स्वस्त असेल तर गांडूळ खत तयार करून जर विक्रीसाठी जर ठेवलं तरी पण शेतकऱ्याला ते परवडणार आहे जे घेताना. त्या दृष्टिकोनातून मार्केट रेस नुसार जर दर लावला तर 100% हे शेतकऱ्यालाही प्रोव्हाइड केलं जाणार आहे, म्हणजे परवडणार आहे. त्याचबरोबर आता एका बेड पासून उत्पन्न म्हणजे बऱ्यापैकी विषय का राहत असतो की शेणखत किती भागामध्ये भेटतं ते, आणि एका बेड पासून उत्पन्न किती निघतं. तर एका बेड मधून तुम्हाला सर्वसाधारण 800 ते 900 किलो गांडूळ खत प्रॉपर हे चाळून निघत असतं. मग ते जर आपण जर एक टेलर आणल्यानंतर आपल्याला किती प्रोडक्शन होतं, तर एका टेलर मध्ये आपले 2 बेड होऊन जातात. हा ना, म्हणजे असे 12x4 दोन बेड होतात. त्याच्यामध्ये आपल्याला प्रोडक्शन म्हणलं तर नवीन नवीन 18 जे 1800 किलोच्या आसपास आपल्याला गांडूळ खत प्रॉपर हे निघून जातं.
त्यासाठी येणारा खर्च आता आमच्या भागानुसार जर खर्च धरला तर सर्वसाधारण आम्हाला 6,000 रुपये ते 5,500 रुपये दरम्यान टेलर पडते. इतर खर्च म्हणलं तर 2,000 रुपये आला तर एक सर्वसाधारण 8 ते 8,500 रुपये आम्हाला प्रॉपर हा खर्च हा गांडूळ खत तयार करण्यासाठी 2 बेड करण्यासाठी येत असतो. त्याचबरोबर कल्चर आपण बऱ्यापैकी 400 रुपये किलो देत असतो, पण प्युअर कल्चर हे देत असतो शेतकऱ्यांना. तर 400 म्हणजे 5 किलो कल्चरचे झाले 2,000 रुपये आणि या 2,000 रुपये म्हणजे 4,000 रुपये खर्च हा नुसत्या 2 बेडसाठी एका टेलर मागे येत असतो. पण एकदा गांडूळ कल्चर आपण तयार केलेलं तर परत ना जर विक्रीसाठी ठेवलं तर एका बेडमधून आपण सर्वसाधारण 10 किलो 15 किलो पण कल्चर निघू शकतं. त्यातलं 10 किलो विकलं तर सर्वसाधारण आपल्याला प्रॉफिट हे सर्वसाधारण आपल्याला 4,000 रुपयाच्या आसपास एका बेडमधून राहणार आहे आणि ह्या बेडमधून 4,000 नुसतं कल्चर मागे राहणार आहे. राहिला विषय या बेडपासून निघणारा वर्मी वॉश पण तितकाच महत्वाचा आहे. एका बेडमधून 10 ते 15 लिटर वर्मी वॉश दूध निघून जातो. सर्वसाधारण आपण वर्मी वॉश 10 लिटर धरला तर 60 ते 70 रुपये 80 रुपये 100 रुपये लिटर या दराने वर्मी वॉश पण जात असतो. प्युअर वर्मी वॉश आपण शेतकऱ्याला देत असतो. त्याच्यातून पण आपला फायदा होत असतो की बाबा त्याच्यातून आपल्याला 1,000 रुपये निघून जातात. पण आपला किरकोळ खर्च काय असतो, गुळ म्हणा बेसन म्हणा यासारखं आपण जी स्लरी करून आपण बेडवर मारणार आहे त्याचा खर्च आपला किरकोळा निघून जातो. 2 बेड पासून 2,000 इतपत आपला वर्मी वॉश विक्रीला सुद्धा जाऊ शकतो. त्याच्यामुळे इतर खर्च आपला त्याच्यामधून निघला तर आपण कल्चर आणि खत हे विकलं तर सर्वसाधारण आपण 2 बेड मधून आपण 15 ते 20,000 रुपये आपण 100% कमवू शकतो. म्हणजे थोडक्यात एक टेलर शेणखताचे आणल्यानंतर आपण 15 ते 20,000 रुपये आपण एका टेलर मागं हे नेट प्रॉफिट आपण 100% कमवू शकतो. त्याच्यामुळं ज्यांना कोणाला स्वतःच्या शेतीसाठी गांडूळ खत तयार करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ही रील तुमच्या मित्राला जेणेकरून त्याला गांडूळ खताचा व्यवसाय तयार करायचा आहे आणि त्याला ही रील शेअर करा. धन्यवाद.